हॅलो, कसे आहात सगळे? मस्त आहेत ना? आषाढी एकादशी काही दिवसांवरती येऊन म्हणजे येणार आहे. काही दिवसातच म्हणजे 4-5 दिवसानंतरच आषाढी एकादशी आहे आपली शनिवारी. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत आषाढी जी एकादशी आहे त्याचं व्रत करतात, उपवास करतात. तर आता कसं ना, पित्त ॲसिडिटी ही म्हणजे हा आजार बऱ्याच प्रत्येकालाच आहे. त्यामुळे साबुदाणा खिचडी काही बरेच जण खात नाही. तर मी साधा सोपा उपाय मी तुम्हाला सांगते. भगरीचा भात आणि हिरव्या मिरचीची आमटी एकदम छान अप्रतिम, चवीलाही पोटभरी चवी आणि सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे हा. तर काय करायचं मंडळी, सुरुवातीला जो वरईचा तांदूळ किंवा भगर म्हणतात आमच्या साईडला, तर वरईचा तांदूळ आपल्याला गॅसवरतीनं एकदम लहान आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचे वरईचे तांदूळ आणि 10-15 मिनटं आपल्याला पाण्यात भिजत ठेवायचे आहेत. तर 10-15 मिनटं आपल्याला पाण्यामध्ये जे वरईचे तांदूळ आपण भाजून घेतले होते ते आपल्याला भिजत ठेवायचे. तोपर्यंत आपण इकडं फोडणी म्हणजे जे आपल्याला साहित्य लागते ते तयारी करून घेऊया. बटाटा, हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं जे कूट आहे, आपण शेंगदाणे भाजून त्याचं जाडसर असं कूट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर कढईमध्ये तेल टाकलं आहे. काही ठिकाणी ना कढीपत्ता, जिरं असं हे उपवासाला वापरतात. आमच्या साईडला ना म्हणजे आमच्या भागात लातूर जिल्ह्यात, बीड जिल्ह्यातनं आम्ही जिऱ्याचा वापर किंवा कढीपत्त्याचा वापर उपासामध्ये करत नाही आहेत किंवा चालत नाही. आणि त्यासाठी ना खूप म्हणजे वेगळं मीठ वापरतो आम्ही, वेगळं तेल वापरतो, म्हणजे जे आपलं दररोजचं जास्त तेल, कारण आपला हात त्याला लागतो त्याच्यामुळे खरकटं समजलं जातं. तर आता इथे थोडंसं तेल टाकलं, त्यामध्ये बटाटा टाकून घेतला आणि बटाटा थोडासा तळला गेला की मी त्यामध्ये जे आपण वरई भिजत घातलेली होती ना, तर त्यामधलं पूर्ण पाणी काढून आपल्याला जी वरई आहे ती तेलात टाकून घ्यायची. तर तेलात टाकून घेतल्यानंतर त्यावर नंतर मीठ टाकलं चवीपुरतं आणि जे शेंगदाण्याचं जाडसर कूट करून घेतलं होतं, मी कूट वाटून घेतलं होतं ते कूट टाकून घेतलं. आता पूर्ण एकत्रित करून घ्यायचं. हे बघा किती एकदम मोकळं, एकदम सुटसुटीत दिसते का नाही तुम्हाला वरईचा तांदूळ. तर ह्यामध्ये मी आता पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाही. तर आपल्याला पाणी टाकायचं, तेही गरम करून टाकायचं आहे. तर 1 कप किंवा 1 वाटी मी पाणी गरम करून घेतलेलं होतं आणि आता ते नंतर पाणी मी त्यामध्ये तांदळामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे. आता बारीक गॅसवरती आपल्याला प्लेट झाकून एक 10-15 मिनिट आपल्याला बारीक गॅसवरती शिजत ठेवायचं. तर हे बघा आता 10-15 मिनिटांनंतर एकदम छान आपली वरई शिजलेली आहे आणि जशी साबुदाण्याची खिचडी होती ना त्याप्रमाणे एकदम सुटसुटीत असं हे वरईचा तांदूळ आपला झाला आहे. चिकट वगैरे काहीच झालेलं नाही भात. तर तुम्ही ट्राय करून बघा ह्या आषाढी एकादशीला, बघा तुम्हाला नक्कीच आवडेल. तर ह्यामध्ये मी हिरवी मिरची टाकलेली नाही, कारण कसं ना आता आषाढी एकादशी म्हटलं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच उपास धरतात. त्याच्यामुळे मग मी फक्त बटाटाच टाकलेला, बटाटा, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट आणि त्याबरोबर आपल्याला हिरव्या मिरचीची आमटी बनवायची, एकदम झणझणीत, एकदम तिखट अशी हिरव्या मिरचीची आमटी. तर हे बघा किती सुटसुटीत झालेले, एकदम वरईनं अलग अलग झालेले आहे, म्हणजे सेपरेट झालेले आहे. हातात देखील मी घेऊन दाखवते तुम्हाला. एकदम मस्त असा हा वरईचा तांदूळ झालेला आहे. तर असा भात न म्हणजे वरईचा तांदूळ शक्यतो चिकट होतो, पण अशा प्रकारे बनवल्यानं एकदम छान असा हा वरईचा भात आपला तयार होईल आणि त्यासोबत हिरव्या मिरचीची आमटी. तर हिरव्या मिरचीच्या आमटीची जर रेसिपी पाहिजे असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. तर घट्टसर अशी ही आंबट, तिखट, गोड, तर अशा प्रकारे ना मी ही आमटी केली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल नक्कीच लाईक करा आणि रेसिपी ट्राय करून बघा. आपल्या आषाढी एकादशीला तुम्हाला नक्कीच आवडेल. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल, एक लाईक केल्याबद्दल, सबस्क्राईब केल्याबद्दल त्यापासून मी तुमची खूप खूप जास्त आभारी आहे. आणि प्लीज तुम्ही ह्या प्रकारे करून बघा आणि नक्कीच तुम्हाला आवडेल. तर थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना अजून एकदा धन्यवाद सगळ्यांना. तर रामकृष्ण हरी.